नमस्कार, मी विशाल. न्यूज रूम चर्चामध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आता मी या क्षणाला असंच म्हणेल की मौका भी है और दस्तूर भी है. म्हणजे तुमच्या एकूण लक्षात आलं असेल की आजही आपल्याबरोबर न्यूज रूममध्ये एक खास व्यक्तिमत्व आहे. महाराष्ट्राला चळवळींचा फार मोठा इतिहास लाभलेला आहे आणि याच चळवळींमध्ये दलित पॅंथरच्या चळवळीतनं एक चेहरा पुढे आला, ज्याला ग्रासरूट मधला एक फायर ब्रँड कार्यकर्ता आपला रामदास म्हटलं गेलं. ते खासदार आठवले साहेब असा त्यांचा एक आश्चर्यचकित करणारा प्रवास झालेला आहे. त्याचबरोबर त्यांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर शरद पवारांपासून ते बाळासाहेब ठाकरेंच्या तालमीत त्यांनी वेगवेगळे राजकीय दावपेच शिकलेत ते आणि अनुभवलेत देखील. असे रामदास आठवले आपल्याबरोबर आज न्यूजरूम चर्चेमध्ये आहेत. रामदास आठवले साहेब, आपलं खूप खूप स्वागत. आज आपण देशाचे सामाजिक न्याय राज्यमंत्री आहात. त्याचबरोबर आज चर्चा करण्याकरता इथे आमचे सगळे सहकारी आणि आमचे कार्यकारी संपादक महेश सर आणि मंदार सर या ठिकाणी आहेत. पण आपल्या व्यक्तिमत्वाला खूप वेगवेगळ्या छटा आहेत. जसं मी म्हणालो की आता महापालिका निवडणुकीचे वारे देखील वाहतात आणि साहित्य संमेलन देखील सुरू आहे. त्याच्यामुळे म्हणून म्हटलं की मौका भी है और दस्तूर भी है. म्हणून हे सगळे वेगवेगळ्या छटा जाणून घेत असताना आपल्या थोडंसं आपल्याबद्दल जाणून घेऊयात. रामदास आठवले म्हटलं की फक्त महाराष्ट्रालाच नाही तर देशासमोर चित्र उभं राहतं ते एका उत्स्फूर्त कविता करणाऱ्या नेत्याचं. माझ्याजवळ आहे कला म्हणून दलित मराठा एकत्र आला. आता तरी तुम्ही माझ्यासोबत चला. आठवलेंना कविता करण्यासाठी एकांत वगैरे काही लागत नाही. त्यांना आहे त्या प्रसंगात चटकन सुचतं. त्यामुळे शीघ्र कवी असलेले आठवले कवितेतलं काहीही न कळणाऱ्यांचेही आवडते ठरतात. जागा वाटपा थोडं आमच्याकडेही पहा. कमीत कमी हव्यात आम्हाला जागा 10. तुम्ही दोघांनीही सत्तेसाठी एकत्रच राहा आणि महाराष्ट्राच्या जनतेकडे थोडं पहा. आश्चर्य वाटेल की आता मोदींसोबत केंद्रात मंत्री असलेले रामदास आठवले एकेकाळी मुंबईत नामदेव ढसाळांनी स्थापन केलेल्या दलित पॅंथरचे सक्रिय कार्यकर्ते होते. तिथूनच आठवलेंच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. 1990 साली ते पहिल्यांदा विधान परिषदेवर निवडून गेले आणि मंत्रीही झाले. पंढरपूर तसंच उत्तर मध्य मुंबईचे ते खासदारही राहिले. राजकीय दृष्ट्या आठवले बहुतांश वेळेस काँग्रेस तसंच राष्ट्रवादीच्या सोबत राहिलेत. आता मात्र आठवले हे भाजपच्या बळावर राज्यसभेतून खासदार आहेत आणि मंत्रीही. महाराष्ट्रात जवळपास सर्वच भागात कार्यकर्ते असणारे आठवले हे एकमेव दलित नेते. जातीयवादी पक्षांना सत्तेपासून दूर ठेवू म्हणणारे आठवले भाजपसोबत कसे असा सवालही विचारला जातोय. एवढंच नाही तर सगळे रिपब्लिकन नेते बाबासाहेबांच्या नावाखाली एकत्र का येत नाहीत, त्यासाठी आठवले काय करतात, मतांसाठी आठवले भाजपचा आणि भाजप आठवलेंचा वापर करतंय का, त्यात आंबेडकरी जनता फसवली जाते का, असे सवालही वेळोवेळी विचारले जात आहेत. अपेक्षा करूया की त्यांची मनमोकळी उत्तरं आजच्या न्यूजरूम चर्चेत रामदास आठवले देतील. तर आठवले साहेब, खरं तर या न्यूजरूम चर्चामध्ये आज आपण या पिचवरती खेळत असताना वेगवेगळ्या स्लॉटमध्ये खेळणार आहोत. म्हणजे जसं आम्ही म्हणालो की राजकीय प्रश्न आहेत, कविता आहेत, असं बरंच काय असणार आहे. बऱ्याच वेळेस असं होतं कवी संमेलनामध्ये की आप तो अपनी सुना गए, जब मेरी सुनाने की बारी आई तो आप निकल गए. तो म्हणून सुरुवात मीच करतो की आपण आलात आली लहर केला कहर, आपण आलात आली बहर. त्याच्यामुळे आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि यापुढची सूत्र महेश सर. आपण आलात आणि आपण गेली काय, आली लहर केला कहर, आपण आलात आली बहर. वा वा. म्हणून आता जाणार आहे इथून ही लहर. सर, यापुढची सूत्र महेश सर आणि मंदार सरांकडे. निळी निळी लहर. एक सांगतो की तू काहीतरी म्हणालास की म्हणजे माझ्याकडे आहेत बऱ्याचशा छटा. तू सुरुवातीला सांगितलं की माझ्याकडे आहेत बऱ्याचशा छटा, पण तुम्ही त्या लावू नका मला विनाकारण बटा. कारण माझ्या मागे नेहमीच उभा राहिला चळवळीच्या काळामध्ये तुमचा लोकमत आणि मटा. माझ्या मागे नेहमीच उभा राहिला तुमचा लोकमत आणि मटा, म्हणून मला विनाकारण लावू नका पुन्हा एकदा बटा. आपल्या सुरुवातच म्हणजे आठवलेजींच्या कार्यक्रमाची कवितेची काव्यात्मक झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या साहित्य संमेलनाच्या बातम्या गाजतायत, त्यामध्ये त्याकडे राजकारण्यांनी फिरवलेली पाठ हा विषय सुद्धा गाजतोय.
मला पहिलाच प्रश्न तुम्हाला त्या संदर्भात विचारायचं वाटतो की तुम्ही असे राजकीय नेते आहात की ज्यांची कवी म्हणून एक वेगळी प्रतिमा सुद्धा आहे. फेसबुक आणि व्हॉट्सअपवर तुमच्या ज्या कविता, तुम्ही न केलेल्या कविता सुद्धा तुमच्या नावावर फिरताना आम्ही बघितले. बरोबर. तर असा राजकारणी साहित्य संमेलनाकडे कसं पाहतो? नाही, तर साहित्य संमेलन जे आहे ते मला सुरुवातीपासून साहित्याची आवड आहे. आता मी जो आहे तो पुस्तकातला कवी नाही, मी पुस्तकामधला साहित्यिक नाही आहे, पण मी आंबेडकरी चळवळीमध्ये तयार झालेला एक कार्यकर्ता आहे, फील्ड वर्कर आहे. त्यामुळं साहित्य हे आवश्यक आहे, विचार हा आवश्यक आहे. आणि त्यामुळे मी परिवर्तन महामंडळ नावाची संस्था मी स्थापन केली होती, म्हणजे केलेली आहे. दया पवार त्याचे पहिले अध्यक्ष होते, वामन होवाळ त्याचे दुसरे अध्यक्ष होते. आता ते आज आमच्यामध्ये दोघे तर नाही आहेत. तर साहित्याकडे मी पाहतो, ते साहित्य जे आहे हे साहित्य हे माणसाला मनमुराद हसवणारं साहित्य असलं पाहिजे, गंभीर करणारंही साहित्य असलं पाहिजे, त्याला दिशा देणारंही साहित्य असलं पाहिजे. आणि अशा पद्धतीनं साहित्य जे आहे ते साहित्यावर मी प्रेम करणारा माणूस आहे. त्यामुळं साहित्य संमेलनं मी अनेक वेळेला पाहिलेली आहेत. मी नामांतराच्या काळामध्ये अनेक साहित्य संमेलन उधळलेली पण आहेत. त्यामुळं आमचा ठराव पास करा. अनेक लोक म्हणायचे तुम्ही तिकडे जाऊ नका, तर मी सांगत होतो मी गेल्याशिवाय साहित्य संमेलन सफल होणार नाही. त्यामुळं ठीक आहे, तर मला साहित्याबद्दल मला प्रेम आहे आणि साहित्य संमेलनावर मी प्रचंड प्रेम करणारा माणूस आहे. आणि एवढं मी हे पाहिलेलं आहे की साहित्य संमेलनामधली भाषणं मी ऐकलेली आहेत आणि साहित्य संमेलनामधली रटाळ भाषणं लोकांना आवडत नाहीत. म्हणजे खुसखुशीत जी भाषणं असतात ती खुसखुशीत भाषणं लोकांना आवडतात. थोडी शेरशायरी केलेली भाषणं, एखादा विनोद केलेली भाषणं जी असतात ते लोकांच्या आठवणीत राहतात. तर मी हा विचार केला की आपण हे फार सिरियस असता कामा नये. म्हणजे आपण ही सिरियस असा मी व्यक्तिगत स्वभावाने फार सिरियस आहे, परंतु ज्यावेळेला मी माझी भूमिका मांडतो त्यावेळेला लोकांना वाटत असेल का हा हसवणार आहे, पण माझ्या मनामध्ये जो विद्रोह असतो. तर मला साहित्य संमेलन आवडतात आणि साहित्य संमेलन झाली पाहिजे असं माझं मत आहे. एक तुम्ही आता उल्लेख केला की मनात विद्रोह आहे आणि बाहेर तुम्ही असे एकदम छान मस्त सगळीकडे सगळ्यांना हसवताय. मग या विद्रोहाची जी जागा आहे ती सत्तेकडेच फक्त तुम्ही गेल्या काही काळामध्ये बघत आलेला आहात? कारण भाजपबरोबर आता तुम्ही आलात, त्याच्या अगोदर तुम्ही शिवसेनेबरोबर आणि याच्यावरती होता, शिवसेना भाजप युतीच्या मध्ये तुम्ही एक चांगला दुवा होता मधल्या काळामध्ये. नाही, म्हणतात असं आहे की आता लोकांना असं वाटतंय, परंतु राजकारणामध्ये मला कुणाची आवश्यकता नाही. तर ज्यांना सत्तेवर राहायचं आहे त्यांना माझी किंवा माझ्या समाजाची आवश्यकता आहे. मी फील्डमधला माणूस आहे. मी माझ्या मनामध्ये विद्रोह आहे, पोटामध्ये पेटलेली आग, ऊट दलिता तोफा डाग अशा घोषणा देणारा मी माणूस आहे. जय भीम के नारी भी खून बहे तो बहनों दे अशा पद्धतीच्या घोषणा देत चळवळीतून आलेला मी कार्यकर्ता आहे. त्यामुळं तो म्हणतो ती गोष्ट खरी आहे की बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की दलितांचं कल्याण करायचं असेल, त्यांना मदत करायची असेल तर सत्ता मिळाली पाहिजे. सत्ता मिळण्यासाठी निवडून आलं पाहिजे, निवडून येण्यासाठी इतरांची मतं मिळाली पाहिजे. आणि मग अलायन्स केल्याशिवाय आम्हाला गत्यंतर नव्हता, त्यामुळे मी अलायन्स केलेलं आहे. आता 90मध्ये तुम्हाला आठवत असेल की आम्ही काही मुख्यमंत्री होणार नव्हतो, शरद पवारांना मुख्यमंत्री व्हायचं होतं. तर त्यावेळेला पवार साहेबांचा आग्रह असा होता की दलितांची मतं यावेळेला जर आपल्याकडे आली नाही तर यावेळेला काँग्रेसला सत्ता मिळत नाही. शिवसेना भाजपकडं वळलेली सगळी मतं, ओबीसीची मतं, इतर जी मतं आहेत ती वळलेली मतं ही आपल्याला फार मोठा धोका निर्माण करू शकतात असं पवार साहेबांना वाटत होतं. आणि दलितांची जी मतं आहेत ती मतं जर काँग्रेसला मिळाली नाही तर काँग्रेसला सत्तेवर बाहेर जावं लागेल. तर अशा पद्धतीची परिस्थिती होती, म्हणून मी पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे माझ्याबद्दल जो गैरसमज आहे की परिस्थितीप्रमाणे राजकारणामध्ये निर्णय घ्यायचे असतात. मी त्यावेळेला शिवसेना भाजपच्या डेडली अगेन्स्ट होतो. डेडली नामांतराच्या काळामध्ये बाळासाहेबांच्या बद्दल मला व्यक्तिगत जरी थोडासा आदर असला मनामध्ये जबरदस्त नेते म्हणून, तरी वैचारिक मतभेद होते आणि त्यामुळं शिवसेना आणि बीजेपीच्या हिंदुत्वाचा विरोध करणारे आम्ही लोक होतो. हिंदूला आमचा विरोध नाही, परंतु हिंदुत्व म्हणजे तुम्ही सगळ्या देशाला हिंदू करण्याचा प्रयत्न करत असाल तर ते आज शक्य नाही. इथं मुसलमान, शीख, बौद्ध, इसाई, पारसी, शीख असे जवळजवळ 30-35% लोक आहेत. ते लोक पुन्हा हिंदू होणार नाहीत. त्यामुळं काही मुद्द्यावर आमचे ते त्यांच्याबरोबर मतभेद होते, त्यामुळे आम्ही काँग्रेससोबत अलायन्स केलेला होता.
तर लोकांना असं वाटतं की आता मी जे जातोय त्यांना सत्ता मिळते, त्यामुळे लोकांना असं वाटतं की मी सत्तेच्या बाजूला जातोय. नाही, असं लोक म्हणतात की जिथे सत्ता तिथे रामदास आठवले पोचतात. त्यांना आपलं आमदारकी किंवा खासदारकी आणि त्या पाठोपाठ मंत्रीपद, कारण तुम्ही हे सरकार आल्यानंतर मंत्रीपदासाठी किती आग्रह धरला होता तुम्ही. नाही, मी आग्रह धरला होता तुम्ही. आता आमच्यामुळे जर तुमची सगळं मंत्रिमंडळ होते तर आम्ही का आग्रह धरू नये. जर आमच्या पाठिंब्यामुळं तुम्ही सत्तेवर येत असाल, तुम्ही म्हणजे तर तुम्ही नव्हे, हो. तर जे सत्तेवर येतात मग त्यामध्ये आम्हाला आमचा वाटा जो आहे तो मिळाला पाहिजे. काँग्रेसने ते दिला नाही आम्हाला वाटा, काढून टाकला त्यांचा काटा. त्यामुळं सत्तेचा विषय नाही आहे. लोकांना असं वाटत असेल काही लोकांना, पण माझ्या जवळच्या लोकांना माहित आहे की माझं काम मंत्रिपदावर अवलंबून नाही. मी फील्ड मधला माणूस आहे, माझ्या रोज सभा होतात, माझा ऑल इंडियामध्ये पक्ष आहे आणि मी मंत्री नसताना सुद्धा देशभरामध्ये माझे दौरे होतच होते. त्यामुळं तर मी काय, पण ही गोष्ट खरी आहे की ज्या ठिकाणी मी जातो त्यांना सत्ता मिळते. त्यामुळे लोकांना असं वाटतं की सत्तेकडे मी जातोय असं नाही आहे. तर दलितांची मतं किंवा आमची मतं जी आहे ती मिळाल्यानंतरच त्यांना सत्ता मिळते. आपल्याला मागच्या महानगरपालिकेच्या निवडणूक आठवत असेल की शिवसेना भाजप समोर मनसेचं मोठं आव्हान होतं. आज काही तेवढं आव्हान नाही आहे. तरी सुद्धा ज्या मनसेने 28 जागा जिंकल्या त्यावेळेला रिपब्लिकन पक्षाच्या पाठिंब्यामुळे अनेक दलित वस्त्यांमध्ये सेना भाजपचे कॅन्डिडेट निवडून आले आणि एवढ्या अडचणीच्या काळामध्ये सुद्धा आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला आहे. आता नंतर ते आव्हान नाही मनसेचं असं म्हणालात आता, काय तुमची मनसेच्या सद्यस्थितीबद्दलची काय कॉमेंट आहे? नाही, मनसेबद्दल माझी राज ठाकरे स्ट्रॉंग रीती आहे, पण त्यांचा पक्ष काही तेवढा स्ट्रॉंग असं दिसत नाही आहे. त्यांनी प्रयत्न केले. बाळासाहेबांच्या पासून त्यांनी वेगळं व्हायला तर नको होतं. म्हणजे माझं मत असं होतं की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांनी भावाभावांनी खांद्याला खांदा लावून लढण्याचा प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक होतं. पण राज ठाकरे ज्या वेळेला उद्धव ठाकरेंचं कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्यावर देण्याची वेळ आली त्यावेळेला कदाचित राजला असं वाटत होतं की ते पद मला मिळालं पाहिजे आणि मी त्यावेळेला फील्डमध्ये ॲक्टिव्ह होतो. उद्धव ठाकरे नव्हते असं कदाचित त्यांचं मत असू शकेल. परंतु त्यावेळेला त्या सगळ्या शिवसेनेच्या कमिटी महाबळेश्वराचे अधिवेशन झालं. त्या अधिवेशनामध्ये सर्व सिनियर नेते, त्यानंतर युवक नेते या सगळ्यांनी बाबा जर आता पक्ष रजिस्टर करायचं आहे इलेक्शन कमिशनकडे तर त्या ठिकाणी एक पद असलं पाहिजे आणि ते उद्धवजींना देणं आवश्यक आहे अशी चर्चा आणि असा निर्णय घेण्यात आला. तर राज हा एक चांगला नेता आहे. त्यांच्याबरोबर आमचे वैचारिक मतभेद आहेत. मुंबई मराठी माणसाची आहेच आहे, पण त्या हिंदी भाषिकांना इथं राहण्याचा अधिकारच नाही या मताशी आम्ही सहमत नाही. मुंबईमध्ये मराठी माणसाला न्याय मिळालाच पाहिजे. आम्ही सुद्धा मराठी आहोत. तर त्या काही मुद्द्याची मतभेद असले तरी सुद्धा राज ठाकरे सुरुवातीला फुटले. मीडियाने चांगलं त्यांना पब्लिसिटी दिली. आज त्यांना पब्लिसिटी देतात. आमच्या बातम्या तुम्ही दाखवता, पण आमच्या बातम्या लाईव्ह थोड्या दाखवत नाही तुम्ही. त्याचं भाषण सगळं पूर्णपणे दाखवता. तर ठीक आहे, तो तुमचा विषय नाही आहे. परंतु पण आता पुढे माझं मत असं आहे की मनसे फार पक्ष वाढेल असं नाही आहे. तर त्यांनी प्रयत्न करावा. म्हणजे आता माझ्या पक्षाचा एक पण आमदार नाही, त्यामुळे ते म्हणतील की आठवल्यानंतर काय आहे. तर माझं काय आहे ते त्यांना माहीत नाही आणि त्यांचं काय आहे ते मला सगळं माहीत आहे. त्यामुळे माझा पक्ष जरी निवडून आले नाही तरी मी कुणाला निवडून आणायचं ते ठरवू शकतो, एवढी माझी ताकद आहे. ठीक आहे. 25 जागा तुम्हाला आता दिल्यात. भाजपने 25 जागा, पहिल्यांदा एवढा मोठा वाटा मिळाला तुम्हाला आरपीआयला? नाही, वाटा मोठा नाही आहे आम्हाला. कधी वाटा मोठा मिळत नाही, कारण आम्ही म्हणजे वाटा जो आहे तो आता मागच्या निवडणुकीमध्ये शिवसेना बीजेपी आरपीआय एकत्र असताना 29 जागा होत्या आमच्या. त्यामध्ये आमची एकच निवडून आली, पण अनेक ठिकाणी आम्हाला मतं 4000 5000 अशी मिळालेली आहेत. त्यांची मतं आम्हाला तेवढी मिळाली नाहीत. तर आता 25 जागांच्या संबंधामध्ये आम्ही समाधानाच्या नाही हो. चर्चा आज मुख्यमंत्र्यांसोबत झाली आणि आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला 30-35 तरी जागा मिळाल्या पाहिजेत. तेव्हा त्यांनी आता विनोद तावडे आणि आशिष शेलार जबाबदारी सोपवलेली आहे आणि एक आम्हाला उपमहापौरपद, एक महापौर किंवा स्टँडिंग कमिटी याच्यामधलं एखादं पद अशा पद्धतीनं ते देऊ असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळं बघूया. म्हणजे जागा ज्या आहेत त्या युती तुटली ना? नाही, ठाण्यात तुटली कारण आता अनेक ठिकाणी असं आहे की युती तर आम्ही ते जाहीर केलेली आहे, पण जागा दिल्या नाही तर युती कसली? जागा दिल्या नाही, उल्हासनगरमध्ये तुम्ही शिवसेनेबरोबर नाही, जागा दिल्या नाही तर युती कसली? युती फसली.
त्यामुळं जागा तुम्ही ते दिल्या पाहिजे ना. आम्ही जर जाहीर केलेलं आहे की आमच्या पक्षाचा ठराव आहे की BJP सोबत युती करण्याचा आमच्या पक्षाचा ठराव आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 10 महानगरपालिका आणि 25 जिल्हा परिषदा पंचायत समित्यांमध्ये आमची युती आम्ही ते जाहीर केलेली आहे. आता आम्हाला जागा देणं आवश्यक आहे. शेवटचा दिवस आज होता फॉर्म भरण्याचा. आता अनेक ठिकाणी आता तुम्ही उल्हासनगर जर सांगितलं तर उल्हासनगरला शिवसेनेने युती तोडण्याच्या अगोदर भाजप शिवसेना RP एकत्र बसले आणि त्यावेळेला RPIला 14 जागा देण्याचं ठरवण्यात आलं. आणि आता युती तुटल्यानंतर आमची अशी अपेक्षा होती की आम्हाला 20-21 जरी जागा 22 जागा मिळाल्या पाहिजेत. तर आता पप्पू कलानी यांचे चिरंजीव यांच्या पक्षामध्ये आल्यानंतर म्हणजे बैठक झाली. त्या बैठकीमध्ये आम्हाला सांगण्यात आलं की तुम्हाला 5 जागा देतो. उल्हासनगरमध्ये आमचे 4 नगरसेवक आहेत, 5 नगरसेवक आहेत, त्यामधलं एक ऑप्शनमधलं आहे. त्यामुळं मग आमच्या कार्यकर्त्यांना आता मी म्हणालो होतो की तुम्ही जर युती तुटली असेल तर आपण वळवायला लढा, शिवसेनेसोबत अजिबात जाऊ नका. पण आता त्यांनी आपल्या मनामध्ये राग धरून एवढा आमचा अपमान करतायत म्हणून ते तिकडे गेले. आता जामखेडमध्ये काहीतरी मला आमच्या कार्यकर्त्या जिल्हा अध्यक्षाचा फोन आला की तिथलं जामखेड अहमदनगर जिल्ह्यामधलं पंचायत समितीचं सभापती पद हे रिझर्व आहे. मग ते सभापती आम्हाला एक बनवा अशा पद्धतीचा प्रस्ताव ते दिल्याच्या नंतर त्या ठिकाणी BJPने युती केलेली आहे राष्ट्रवादीसोबत. मग मी त्यांना सांगितलं की त्यांनी राष्ट्रवादी केली असेल तर तुम्ही काँग्रेससोबत करा. त्यामुळं म्हणजे असं अनेक ठिकाणी ते सत्तेसाठी करताय. त्यामुळं याचा अर्थ पण उल्हासनगरमध्ये मी त्यांना म्हणालो होतो की शिवसेनेसोबत तुम्ही जाऊ नका. पण ते लोकल लेवलचा तो निर्णय आहे. तुमचा ही लोकशाही आहे तुमच्या पक्षामध्ये. म्हणजे आठवले म्हणतील तीच पूर्व दिशा असं नसतं की तुम्ही कार्यकर्त्यांना मुभा देता तुमच्या पक्षामध्ये. नाही, आमच्यामध्ये शिस्त आहे. म्हणजे आमच्यामध्ये शिस्त आहे. आता मी काही मुभा देत नाही आहे. पण ते काही ठिकाणी मुभा देतात त्यामुळे आम्ही मुभा देतो. त्यामुळं त्यांची मुभा काही ठिकाणी आहेत. पण आता हा जो निर्णय उल्हासनगरचा आहे तो आम्हाला त्यांना विचारता काय घेतलेला आहे. म्हणजे मी सांगितलं होतं की आपण BJP सोबत जर आपण आहोत तर युती तुटली, जागा तर सोडल्या नाही तर आपण बलावडतीचा लढा. आपली ताकद ठीक आहे, आम्ही काही त्यांना चॅलेंज देत नाही आहे. पण अलायन्स म्हटला की काय जागा सुटणं अत्यंत आवश्यक आहे. आता जागा तुम्ही तर सोडत नाही. अनेक ठिकाणी जिल्हा परिषदमध्ये एकही जागा सोडायला तयार नाहीत. मग अलायन्स कसला त्या ठिकाणी. आता आम्ही तर अलायन्स अनाऊन्स केलेलं आहे. रावसाहेब दानवे पाटील यांच्यासोबत RPI हा BJP सोबत आहे जाहीर केलेला आहे. पण जागा तुम्ही तर सोडल्या नाही तर अलायन्स कसला मग तिथे. पण आम्ही त्यांच्यासोबत आहोत. आमच्या काही सहकाऱ्यांमधून देखील प्रश्न आहेत आपल्याकरता. सुरुवात अजयपासून करू. अजय, आठवले साहेब, तुम्ही असं म्हणालात की बाबासाहेब असं म्हणाले होते की परिवर्तनासाठी सत्ता पाहिजे, त्यामुळं आम्ही सत्तेकडे जातो. पण सगळ्यात मोठा आक्षेप हा आहे लोकांचा की त्याच्यामुळं चळवळीला नुकसान होतं. म्हणजे अनेक ज्या आघाड्या आहेत, युती होते, त्याच्यामध्ये म्हणजे मूळ तत्वाशी तडजोड केली जाते, त्याच्यामुळं चळवळीचं खूप नुकसान होतं. नाही, मला असं वाटतं की चळवळीचं नुकसान करण्यासाठी हे अलायन्स नाही आहे. तर चळवळ ही अजूनही मजबूत व्हावी यासाठीच अलायन्स असतात. तो म्हणतो ती गोष्ट खरी आहे की वैचारिक पातळीवर शिवसेना भाजपसोबत आमचे मतभेद होते, आजही आहेत. असं असताना सुद्धा आम्ही त्यांच्यासोबत आहोत अशी तक्रार काही लोकांची आहेच आहे. पण ज्या वेळेला मी शिवसेना भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेण्यापूर्वी 8 महिने मी महाराष्ट्रातल्या विचारवंतांबरोबर, प्राध्यापकांच्या बरोबर, साहित्यिकांच्या सोबत, अधिकाऱ्यांच्या बरोबर, कार्यकर्त्यांच्या बरोबर मी चर्चा करत होतो. आणि मला सगळ्यांनी फीडबॅक आणि पत्रकारांचा सुद्धा, तर या सगळ्यांनी मला सांगितलं की राजकारणामध्ये असे अलायन्स होतात. जनता पार्टी स्थापन झाली त्यावेळेला जनसंघ जनता पार्टीमध्ये होता. शरद पवार ज्यावेळेला पोलोचे मुख्यमंत्री होते त्यावेळेला जनसंघाचे 2 मंत्री ते त्यामध्ये होते. त्यामुळं जनता दलाच्या वेळेलाही अनेक पक्ष एकत्र आले होते. NDAचे अटल बिहारी यांच्या काळामध्ये ही सगळे सोशलिस्ट लोक त्यांच्यासोबत आले होते काँग्रेसला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी. आणि बाबासाहेब आंबेडकर हे तर रिपब्लिकन पक्ष स्थापन करण्यापूर्वी या विचाराचे होते की देशामध्ये 2च पक्ष असले पाहिजेत. एक काँग्रेस पक्ष सत्तेवर आहे तो, आणि त्याला विरोध करणारा किंवा अपोजिस्ट म्हणून रिपब्लिकन पक्ष असावा. पंडित राम मनोहर लोहिया यांना त्यांनी पत्र लिहिलं होतं. तर एक बाबासाहेबांची अशी इच्छा होती की देशामध्ये 2 पक्ष असावे. तर तू म्हणाला ती गोष्ट खरी आहे की आता आमचा पक्षाचा असा आहे की बांधणी आमच्या पक्षाची अजून पॉलिटिकल होत नाही आहे. ही माझ्या मनामध्ये खंत आहेच की RPI एक सुद्धा आमदार निवडून आणू शकत नाही. दुसऱ्याच्या भरोश्यावर राहिलं तरी आमची मतं त्यांना मिळतात, त्यांची मतं मिळत नाहीत.
आणि मग माझ्या मंत्रिपदासाठी मी अलायन्स करतो की काय, तर मला माझ्या लिडरशिपला मंत्रिपदाची अजिबात आवश्यकता नाही, खासदाराची आवश्यकता नाही आहे. मी लोकांमधून आलेला मी कार्यकर्ता आहे आणि त्यामुळं सातत्यानं माझे कार्यक्रम चालू असतात. मी काय मंत्री झालो म्हणूनच माझं हे सगळं चाललंय असं नाही आहे. तरी मी तुझ्या मताची सहमत आहे की आपण आता RPIच्या कार्यकर्त्यांनीच भविष्य काळामध्ये व्यापक अशा पद्धतीचा बाबासाहेबांच्या खुल्या पत्रात RPI बांधला पाहिजे. 2 पावलं आपण मागे आलं पाहिजे आणि तिकीट देत असताना 50%, 60% तिकीट नॉन दलितांना दिली पाहिजे. नाही, खुल्या पत्रामध्ये जी रिपब्लिकन पक्षाची संकल्पना बाबासाहेबांनी मांडलेली होती, आचार्य अत्रेंच्या बरोबर त्यांनी त्या सगळ्या विषयावर विस्तृत चर्चा केलेली होती आणि त्याचा मूळ पाया जो आहे की त्या मूळ पायामध्येच असं म्हटलेलं आहे की हा जातीवर आधारित पक्ष नसावा, त्याच्यामध्ये बहुजन सगळे असावेत आणि मुळामध्ये जात हा त्याचा गाभाच नाही असं त्या खुल्या पत्रामध्ये बाबासाहेबांनी मांडलेलं आहे. आणि आताची परिस्थिती अशी आहे की सगळ्या दलितांना घेऊन रिपब्लिकन पक्षाचे इतके गटतट आहेत की ते त्यांचं राजकारण करताना बाबासाहेबांची जी मूळ संकल्पना होती तिला तिलांजली देताना दिसत आहेत. नाही, गोष्ट खरी आहे की आता गट एवढी आहे, पण तुला महेश आठवत असेल की 1900 ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी देशाचं संविधान लिहिलं, संविधानामध्ये इतरांचा सहभाग आहेच आहे. निश्चित कधी कधी चर्चा होते की बाबासाहेब आंबेडकरांनी एकट्याने संविधान लिहिलं नाही आहे. तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली संविधान सभा होती, पण ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वात जास्त योगदान त्यामध्ये होतं. 26 नोव्हेंबर 1949ला ज्यावेळेला संविधानाचा ड्राफ्ट बाबासाहेबांनी पंडित जवाहरलाल नेहरू, राजेंद्र प्रसाद यांच्याकडे सुपूर्द केला, तेवढ्याला दोघांच्या तोंडातून उद्गार निघाले की डॉक्टर आंबेडकर आप ही सही ही संविधान की शिल्पकार है. तर म्हणून आणि सगळेच म्हणतात, मग मोदीजी म्हणतात बाबासाहेब आंबेडकर घटनेचे शिल्पकार आहेत. बाबासाहेबांचं संविधान नसतं तर चहा विकणारा नरेंद्र मोदी कधी प्रधानमंत्री होऊ शकत नव्हता असं मोदीजी म्हणताय. त्यामुळं तू जो प्रश्न विचारलेला आहे तो एवढाच की तर जे बाबासाहेबांनी संविधान लिहिलं त्या बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेसनी काजरोळकरांच्या मार्फत याच ठिकाणी तू जिथं बसलेला आहे, लोकरो नावाचा लोकसभेचा मतदारसंघ होता आणि 52च्या निवडणुकीमध्ये ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या तिकिटावर उभे राहिलेल्या बाबासाहेबांना हरवण्यात आलं. 54 मध्ये भंडाऱ्यामध्ये बोरकर नावाच्या महार समाजाच्या माणसांनी त्यांना काँग्रेसच्या वतीनं हरवण्यात आलं. आणि मग तू म्हणतोय तसं बाबासाहेबांनी विचार केला की मी जर दलितांच्या नावाची पार्टी चालवली तर या पार्लमेंटरी डेमोक्रेसीमध्ये मी निवडून येत नाही तर माझी माणसं कशी निवडून येणार. म्हणून आपण रिपब्लिकन नावाचा पक्ष स्थापन करावा. ते अमेरिकेमध्ये कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये शिकत असताना त्यांनी तिथला अभ्यास केलेला होता आणि रिपब्लिकन म्हणजे प्रजासत्ताक पक्ष, प्रजेच्या हातात सत्ता आणणारा पक्ष. तर अशी एक संकल्पना त्यांची होती. त्यामुळे तू म्हणालास की आता गट एवढे आहेत की म्हणून आता मी माझ्या ग्रुपमध्ये मी OBC आघाडी, ब्राह्मण आघाडी, मातंग आघाडी, व्यापारी आघाडी, युथ आघाडी अशा मी अनेक आघाड्या केलेल्या आहेत. म्हणजे माझा ब्राह्मण समाजाला विरोध अजिबात नाही. ब्राह्मण समाजाचा मला विरोध आहे की नाही मला माहीत नाही आहे, पण माझी पत्नी ब्राह्मण समाजाची आहे, त्यामुळे अनेक ब्राह्मण माझ्याकडे येतात. आणि जसं गागा भट जसे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यासाठी आले तशी माझी बायको माझ्यासोबत लग्न करण्यासाठी ती उत्तर प्रदेशमधून इथं आली. तर तुमच्या राज्यात बरोबर आहे. त्यामुळे ठीक आहे. तर म्हणून तुझ्या मताशी मी सहमत आहे की अजून आम्ही कमी पडतो आहोत. म्हणजे स्वतःच्या बळावर काही जागा निवडून आणल्या पाहिजेत. आता RPIने ही तयारी केली पाहिजे व एका जिल्ह्यात एक तरी आमदार निवडून आणलं पाहिजे. म्हणजे RPIचे कार्यकर्ते दुसऱ्याकडे टकामका बघत बसतात तसं न करता त्यांनी सुद्धा 5 वर्ष काम केलं पाहिजे. आहेत सॅक्रिफाईस करणारे आहेत. त्यांना माझ्याकडून सत्तेचं SEO पद सुद्धा मिळत नसतानाही ते माझ्यासोबत हजारोच्या लाखोच्या संख्येनं आहेत. आणि RPIमध्ये तू म्हणाला तसे सगळे गट आहेत, पण आता सगळे प्रत्येकाला ऑल इंडियाचा नेता बनायचं आहे. कोणाच्या नेतृत्वाखाली कोणाला यायचंच नाही आहे. त्यामुळे उद्या जर ऐक्य होत असेल आणि नेता कुणी होत असेल तर माझी तयारी आहे. सगळ्या गटांनी एकत्र आलं पाहिजे आणि बाकीच्या जातीच्या लोकांना पक्षात आणल्याशिवाय बाबासाहेबांचं स्वप्न साकार होणार नाही. आणि ही आमच्या मनामधली इच्छा आहे आणि त्या दिशेने मी पुढं जाण्याचा प्रयत्न करणार आहे. असं एक जरा वेगळा प्रश्न विचारतो. आता उल्लेख झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया विद्यापीठात शिकत होते त्यावेळेस रिपब्लिकन पक्षाची जी पूर्ण बांधणी होती ती उदारमतवादी होती त्या काळातली आणि डेमोक्रेटिक पक्ष तिथला जो होता तो सनातन्यांचं प्रतिनिधित्व करणारा होता.
कालांतराने फरक असा झाला की रिपब्लिकन पक्ष हा सनातन्यांचं प्रतिनिधित्व करणारा झाला आणि डेमोक्रेटिक हा तिथल्या पुरोगामी विचारधारांना मानणारा झाला. आता सध्या स्थितीमध्ये त्या रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या अध्यक्षपदी बसलेले आहेत. याआधी ओबामांबरोबरचा तुमचा संवाद आम्ही बघितलेला आहे. डोनाल्ड ट्रम्प रिपब्लिकन पक्षाचे तिथले राष्ट्राध्यक्ष आहेत, तर तुमचा काय त्यांच्याशी संवाद झालाय का? नाही, संवाद झालेला नाही, पण ते पण रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आहेत, मी अध्यक्ष आहे रिपब्लिकन पक्षाचे. ते अमेरिकेतले अध्यक्ष आहेत. पण ठीक आहे, आता तू म्हणाला त्याप्रमाणे आता त्यांच्या याच्यामध्ये बदल झालेला असेल, परंतु तशा पद्धतीचा बदल जास्त काळ हा राहू शकत नाही. कुठल्याही पक्षाला परिवर्तनवादी भूमिका घेऊनच पुढे जावं लागेल. भारतीय जनता पार्टी ज्या वेळेला फक्त राम मंदिराच्या विषयावरतीच काम करत होती, त्यावेळेला त्यांना सत्ता मिळत नव्हती. ज्यावेळेला नरेंद्र मोदींनी सबका साथ सबका विकास ही भूमिका मांडली, त्यामध्ये हिंदू आहे, मुसलमान आहे, दलित आहे, आदिवासी आहे, सगळ्या जातीच्या लोकांना त्याने आवाहन केल्यामुळे नरेंद्र मोदींना देशाचं प्रधानमंत्री पदावर जाण्याची संधी मिळाली. ओबीसी समाजातला, तेली समाजातला गुजरातचा माणूस हा देशाचा प्रधानमंत्री बनतो, ही एक फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळं मला वाटतं की आता मी तिथं अमेरिकेमध्ये गेल्यानंतर मी ट्रम्पची चर्चा करणार आहे की आमचा रिपब्लिकन पक्ष हा सेक्युलर आहे, आपला तसा होणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळं ती चर्चा करण्यासाठीच मी तिथं चाललेलो. माझा दौरा केव्हा प्रस्तावित आहे डोनाल्ड ट्रम्प यांना भेट? दौरा आता नरेंद्र मोदीची परवानगी कधी मिळते बघतो. अगदी सर, आपण आणखीन गप्पा मारणार आहोत. खरं तर आपल्याशी बोलताना कायम एक नेता एक मंत्री असण्यापेक्षा एक दिलखुलास कार्यकर्ता आम्हाला अनुभवायला मिळतो, आणि ही चर्चा या गप्पा अशाच सुरू राहणार आहेत. पण इथं वेळ झाली का ब्रेकची ब्रेक घेऊयात. पहा फक्त IBN लोकमत. आज न्यूजरूम चर्चेमध्ये देशाचं राजकारण समजून घेत असताना आणि ते पचवताना त्याच्या जोडीला जर छान छान खुसखुशीत कविता असतील तर मला असं वाटतं त्याची रंगत आणखीन वाढेल. आमच्या सगळ्यांकडनं आठवले साहेब फरमाईश आहे की एक कविता आपल्याकडनं. कविता नाही, आता मी असंच इथं आल्यानंतर तुमची ते न्यूज रूम जी आहे, तर मला जर सुचलं की ही आहे IBN लोकमतची न्यूज रूम, ही आहे IBN लोकमतची न्यूज रूम, पण मला करू नका कुठेतरी गुम, नाहीतर मी ठोकून इथून ताबडतोब धूम, नाहीतर मी ठोकेन इथून ताबडतोब धूम, मग तुमची मोकळी राहील बघा IBNची न्यूज रूम. आणि आता दुसरी एक कविता आताच म्हणतो मी, म्हणजे लोकप्रिय चॅनल आहे IBN लोकमत, महाराष्ट्रातला लोकप्रिय चॅनल आहे IBN लोकमत, जसा सुंदर महिलेच्या नाकातली नथ, जसा सुंदर महिलेच्या नाकातली नथ, माझंही आहे एकच मत, माझंही आहे एकच मत, ते म्हणजे IBN लोकमत. माझे आहे एकच मत, ते म्हणजे IBN लोकमत, पण माझी करू नका दुसऱ्यांसारखी गत, पण माझी करू नका दुसऱ्यांसारखी गत, कारण मी चालवत आहे माझ्या भीमाचा रथ. काही प्रश्न आहेत सर आपल्या सहकार्याचे? सुरुवात आठवले साहेब, तुमच्या कवितांची चर्चा जशी सोशल मीडियावरती होते तसंच तुमच्या रंगीबिरंगी कपड्यांची देखील होते. याबद्दल तुम्ही कधी गांभीर्याने विचार केला का? खूप चर्चा. आता मी काय विचार करणार, जे विचार करतात त्याने विचार करायचा. माझे कपडे जे आहेत, आता माझे कपडे, मी माणूस आहे, मी माणसामधला माणूस आहे, त्यामुळे माझे कपडे माणसांचे कपडे आहेत. आता अनेक लोकांना ट्रेडिशनल कपडे वापरण्याची सवय आहे, मला तशी नाही आहे. म्हणजे काल बजेट आल्यानंतर काल माझा एकदम ब्लू सूट होता, आणि नरेंद्र मोदींना मी हात मिळवल्यानंतर ते म्हणाले की कसं काय बजेट आहे, तर मी कसं काय बजेट आहे मनातल्या मनात म्हणालो की बजेट फार चांगला आहे, पण माझा ड्रेस कसा काय. तर तुम्हाला ठीक आहे, तर आता लोकांना काय वाटत असेल, पण ठीक आहे, मला जी आवड आहे आता ते कपड्याच्या बद्दल चांगली चर्चा आहे. कोणाला काय वाटत असेल की पोराचे कपडे असे असतात का कामा नाहीत, पण मी
पुढाऱ्यांमधला पुढारी नाही, मी लोकांमधला पुढारी आहे. आठवले साहेब, मी तुम्हाला आज 25-26 वर्षांपासून बघतो राजकारणामध्ये सक्रिय असताना. तुमचे लग्नानंतरचे कपडे बदललेले आहेत, त्याच्या आधीचे कपडे वेगळे असायचे, काय ते बदललेले आहेत? नाही, माझे लग्नानंतरचे कपडे बदललेले आहेत, कारण लग्नानंतर मी बदललेलो आहे. आता माझी मिसेस जी आहे ती ब्राह्मण समाजाची आहे, त्यालाही कपड्यांची आवड आहे, रंगाची आवड आहे, आणि त्यामुळं आता मी कपडे त्याचाही सल्ला असतो की याच्यावरती कुठलं जॅकेट घालायचं. पण मला कॉन्ट्रास्ट कलरची आवड आहे मला, म्हणजे लोकांमध्ये लोकांना पाहत असताना त्यांचा जो त्यांची दृष्टी असते ती जर अट्रॅक्ट करायची असेल तर आता लोकसभेत असताना पवार साहेब म्हणायचे बघा यांचं जॅकेट, बघा यांच्या जॅकेटाची बटणं कशी आहेत, बघा चमकत आहेत. तर मी बोललो बटणं चमकत नाहीत, मी तर चमकतो. त्यामुळे ठीक आहे, तर तू म्हणाल तशी आवड आहे, तर त्याला काही कोण कसा विचार करतात मला माहीत नाही आहे, पण माझे कपडे माझेच आहेत. रामदास, मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा होता. म्हणजे बाळासाहेबांनी शिवशक्ती आणि भीमशक्ती असा नारा देऊन आपण एकत्र आला होता. नंतर गोपीनाथजी मुंडे होते, त्यांनी सगळ्या घटक पक्षांना एकत्र आणलं आणि एक महायुती तयार झाली. आणि आज युती जी तुटली, म्हणजे आज गोपीनाथ मुंडे नाही आहेत, तर त्याची तुम्हाला कमी जाणवते का? आणि दुसरा असा प्रश्न होता की ज्यावेळेस लोकसभेमध्ये एखाद्या वेळेस गंभीर वातावरण ज्यावेळेस असलं तर शरद पवार म्हणायचे की रामदास आठवले यांना भाषण करायला सांगा, म्हणजे मग वातावरण निवळून जाईल. तर त्या किस्स्याबद्दल तुम्ही काय सांगणार? नाही, ते शरद पवार म्हणायचे की जर आठवलेंना बोलायला दिलं तर वातावरण निवळून जाईल, पण अनेक लोक म्हणायचे की आठवलेंना बोलायला दिलं की वातावरण खवळून जाईल. तर ठीक आहे, तर आता तू म्हणतोस त्याप्रमाणे आता बाळासाहेब ठाकरेंचाही मला अनुभव आहे. एकतर शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आणण्यामध्ये ते त्यांचा महत्त्वाचा वाटा होता, आणि ते त्यावेळेला मला असं म्हणाले की बाबासाहेबांच्या बद्दल मला प्रचंड आदर आहे. माझे वडील प्रबोधनकार ठाकरे ज्या वेळेला होते त्यावेळेला संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये 1991 मध्ये 51 मध्ये बाबासाहेबांना आणण्याचं त्यांचं अत्यंत महत्त्वाचं अशा पद्धतीची भूमिका होती. आणि बाबासाहेबांनी केलेले महाडचा 14 तळ्याचा सत्याग्रह, काळाराम मंदिराचा सत्याग्रह, त्यांची मुवमेंट, त्यांची भूमिका, त्या भूमिकेला माझ्या वडिलांनी पूर्ण पाठिंबा दिलेला आहे, आणि मला बाबासाहेबांबद्दल आदर आहे. माझ्याबद्दल लोकांनी गैरसमज केलेला असेल की मी फक्त मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या काळात मी असं म्हणालो होतो, किंवा लोकांचा विरोध असेल तर मग असं मी म्हणालो होतो. म्हणजे बाबासाहेबांच्या बद्दल मला आदर आहे असं म्हणाले होते ते. तर आता ते त्यानंतर गोपीनाथ मुंडेंच्या बरोबरी माझे संबंध अत्यंत चांगले होते. ते युतीसोबत असताना माझे संबंध चांगले होते, महायुती झाल्यानंतरही त्यांचे संबंध चांगले होते. आता मला मंत्रिपद मिळण्यामध्ये 2-2.25 वर्ष गेली समजा, तर 2 वर्ष. पण जर मुंडे असते तर कदाचित सेकंड राऊंडला माझा नंबर लागू शकला असता. आणि मुंडे हे फुले आंबेडकरी विचाराला मानणारे होते. प्रत्येक 6 डिसेंबरला ते बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनीचे दिवसाला जात होते, भूमिका अत्यंत चांगली मांडत होते. तर त्यामुळं गोपीनाथ मुंडे आज आमच्यामध्ये नाहीत, ही एक आमची खंत आहे, आम्हाला कमी इथे त्याच्यामध्ये वाटते आहे. तर आणि काय विचारलं होतं तू? एवढं अजून काय? आठवले साहेब, एक गंभीर प्रश्न आहे, प्रामाणिक उत्तर तुमच्याकडनं अपेक्षित आहे. तुम्ही आता राज ठाकरेंच्या अनुषंगाने म्हणाला, जर तू प्रामाणिक प्रश्न विचारला तर मी प्रामाणिक उत्तर बोल. आठवले साहेब, तुम्ही जसं म्हणाला राज ठाकरेंच्या विषयी, तसंच तुमच्या पक्षाविषयी सुद्धा आहे. रामदासभाई आठवले स्ट्रॉंग आहेत, पण त्यांचा पक्ष स्ट्रॉंग नाही. आणि शिवसेना भाजपचे नेते खाजगीत पण बोलतात की RPIचे स्थानिक जिल्हा पातळीवरचे, तालुका पातळीवरचे नेते विकत घेतो आम्ही 5 लाख रुपयात, 10 लाख रुपयात. ही वस्तुस्थिती आहे ग्रामीण भागातली. आणि दुसरं यालाच अनुषंगाने करमाळ्याचं सांगतोय का? करमाळ्याचं नाही. आणि दुसरं तुझ्या प्रश्नाने मी अगोदरच सांगितलेलं आहे. तू जो प्रश्न विचारलेला आहे त्याचं उत्तर मी अगोदरच दिलेलं आहे की राज ठाकरेंच्या बद्दल बोलताना, राज ठाकरे हे मोठे नेते आहेत, चांगले स्पोक्समॅन आहेत. त्यांनी बाळासाहेबांच्या पासून फुटण्याचा तसं त्यांनी डेअरिंग केलं. म्हणजे राज ठाकरेंनी बाळासाहेबांच्या पासून वेगळा पक्ष काढण्याचं जसं डेअरिंग केलं, तसं मी बाळासाहेबांसोबत दोस्ती करून मी डेअरिंग केलेलं आहे. पण तरी माझा पक्ष जो आहे तो मी निवडून आणू शकत नाही, मान्य मी केलेला आहे. तर तुझ्या मताची मी सहमत आहे की आम्हाला अजून एक्झरसाईज करावा लागेल, अजून आम्हाला पक्ष सगळ्या जातींचा करावा लागेल, इलेक्टिव्ह मेरिटचा विचार करून उमेदवार ते द्यावे लागतील. या सगळ्या गोष्टी केल्याशिवाय मला वाटतं की बाबासाहेबांच्या खुल्या पत्रातला RPI उभा करता येणार नाही. तेवढी कमी आमच्यामध्ये आहेच.
राज ठाकरेवरती काही मी टीका काय केलेली नाही. राज ठाकरे ज्या वेळेला माझ्याविरुद्ध बोलतात ते त्याच वेळेला मी बोलतो, इतर वेळेला मी अजिबात त्यांच्याबद्दल बोलत नाही. आणि पण तू सांगितलं तसं खालच्या पातळीवर अशी परिस्थिती आहे की आमचे कार्यकर्ते जे असतात ते थोड्याशा प्रॉब्लेमला बळी पडतात आणि इकडे तिकडे जातातही. पण तसं होऊ नये ते यासाठी मग माझाही प्रयत्न आहे की कार्यकर्त्यांनी पक्षासोबत राहिलं पाहिजे, स्ट्रॉंग राहिलं पाहिजे. ज्याला निवडणूक लढवायची आहे त्यांनी 5 वर्ष काम करणं अत्यंत आवश्यक आहे. सगळ्या जातींना जोडण्याची आवश्यकता आहे. तर हे केल्याशिवाय आम्हाला राजकीय यश मिळणार नाही. या मताची तू विचारल्या प्रश्नात मी सहमत आहे आणि पुढच्या काळामध्ये मी तसा प्रयत्न अजूनही करणार आहे. आठवले साहेब, तुम्ही आता थोड्या वेळापूर्वी बोलताना म्हणाला होतात की मी ज्यांच्या सोबत जातो त्यांची सत्ता येते किंवा त्यांना सत्ता मिळते. मग असं असेल तर तुम्ही प्रकाश आंबेडकरांसोबत का जात नाही? म्हणजे शिवसेनेची सत्ता आणायला मदत करता, भाजपची करता, तर फक्त RPI गट जो आहे किंवा दलितांचं जे प्रतिनिधित्व करतात ते एकत्र येऊन त्यांचीच सत्ता का प्रस्थापित करत नाही? नेहमी तुम्हाला दुसऱ्यांचा आधार का घ्यावा लागतो? तू विचारलं की तुम्ही प्रकाश आंबेडकरांकडे का जात नाही, ते माझ्याकडे येत नाहीत म्हणून मी त्यांच्याकडे जात नाही. त्यामुळं मी तर अनेक वेळेला आव्हान केलेलं आहे. आणि तुझ्या मनातली भावना तर समजू शकतो की दलितांचे आंबेडकरी विचाराचे सगळे गट एकत्र आले पाहिजेत. आणि 2 वेळेला 3 वेळेला जेवढ्याला ऐक्य झालं तेवढ्याला मी एकदा पॅंथर बरखास्त केलेली आहे. एकदा काँग्रेस अलायन्स मी तोडलेला आहे. तर तुझ्या मताची मी सहमत आहे. आणि जरी प्रकाश आंबेडकर आणि मी जरी एकत्र आलो तरी आम्हाला एक सुद्धा आमदार निवडून आणता येणार नाही. कारण फक्त बौद्ध समाज एकत्र येऊन जो 8-9% बौद्ध समाज आहे, या बौद्ध समाजाच्या ताकदीवर आम्हाला विदर्भाची एक फक्त उत्तर नागपूरची जागा आहे ती आम्ही निवडून आणू शकतो तर सगळे बौद्ध एकत्र आले तर. पण बाकीच्या उर्वरित महाराष्ट्रामध्ये आम्हाला या राजकारणामध्ये यशस्वी होता येत नाही कारण अजून इतर समाजाला आम्हाला आणता येत नाही आहे. प्रकाश आंबेडकरांनी केलेला अकोल्याचा जो प्रयोग आहे त्याबद्दल आम्हाला आनंद आहे की त्यांनी बहुजन समाज जो स्थापन केला, त्यामुळे ते सत्तेच्या म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था आणि आमदारकीमध्ये त्यांना यश मिळालं. पण आठवले साहेब, मायावतींनी सुद्धा तोच प्रयोग केला, सोशल इंजिनिअरिंग, आणि त्याचं चांगलं चित्र उत्तर भारतात पाहायला मिळालं. मायावतींनी जो केला तो कांशीराम असल्यापासूनच त्यांनी ब्राह्मण बनिया ठाकूर सब चोर है बाकी सब DS4 है, म्हणजे ब्राह्मण बनिया ठाकूर यांच्या विरोधामध्ये एवढं वातावरण त्यांनी तयार केलं की दलित आणि ओबीसी त्या ठिकाणी एकत्र आले, दलित ओबीसी आणि मायनॉरिटीज. पण नंतर त्यांच्या लक्षात हे आलं की सगळ्या जातीला घेतल्याशिवाय सत्ता मिळत नाही आणि म्हणून मग ब्राह्मण आणि उर्वरित जो समाज आहे त्या समाजाला त्यांनी एकत्र आणलेला आहे. तर आता प्रश्न त्याचा हा प्रश्न होता की तुम्ही एकत्र जर येण्याच्या संबंधामध्ये माझी अडकाठी अजिबात नाही आहे. तर कोणाला नेता बनवायचं असेल तर त्यांनी प्रकाश आंबेडकरांनी नेता व्हावं किंवा आणि कोणाला अध्यक्ष करायचं असेल तर दुसऱ्या समाजातला माणूस एखादा आणावा किंवा हा पक्ष जर ऑल इंडियाचा आहे तर महाराष्ट्राच्या बाहेरचा एखादा अध्यक्ष आणावा. मी सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम करण्याची माझी तयारी आहे. पण त्यामध्ये आणि आमच्यामध्ये एक तर तुला ऐक्याबद्दल एवढंच सांगतो की समाजाने सुद्धा ही जबाबदारी उचलली पाहिजे. एक तर एकदा नेते सगळे एकत्र आले, एकाही नेत्याने फुटता कामा नये. जो नेता फुटेल तर त्याला आमच्या जिल्ह्यामध्ये येऊ देणार नाही अशा पद्धतीची भूमिका लोकांनी घ्यावी लागेल. त्यानंतर युतीच्या संबंधातला प्रश्न आहे की प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. लोकशाहीमध्ये बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेप्रमाणे मत मांडण्याचा अधिकार आहे, पण निर्णय घेण्याचा अधिकार त्या बहुमताला आहे, एकमताला आहे, बहुमताला आहे. त्यामुळं मागच्या वेळेस जो पक्ष फुटला की मी म्हणत होतो काँग्रेसला पाठिंबा द्या, बाळासाहेब आंबेडकर म्हणत होते की जी जनता दलाला पाठिंबा द्या, तर त्यांना ते बोलण्याचा अधिकार आहे, मला माझी भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. पण निर्णय घेत असताना बहुमताचा निर्णय घेतला पाहिजे आणि काँग्रेसच्या बाजूचा निर्णय बहुमताचा झाला होता. तर तो अल्पमतवाल्याने मान्य न केल्यामुळं पक्षामध्ये फूट पडली. तर जर आता भविष्य काळामध्ये RPI एकत्र आणायचं असेल तर मग प्रत्येकाने ऑल इंडियाचा नेता न होता त्याने त्या ऐक्यामध्ये सामील झालं पाहिजे. आणि जो नेता ऐक्यात येणार नाही त्याला ती जिल्हाबंदी, जो ऐक्यातून फुटेल त्याला जिल्हा, म्हणजे असं काहीतरी केल्याशिवाय मला वाटतं की हा पक्षाचं ऐक्य होणार नाही, झालेलं ऐक्य टिकणार नाही. तर या सगळ्या गोष्टीसाठी माझी तयारी आहे. आता मी BJP सोबत आहे, कुणी काँग्रेस सोबत आहे, कुणी तिसऱ्या आघाडीबरोबर आहे. एकदा आपले पक्षाचे सगळे नेते एकत्र आले, निर्णय समाजाच्या फायद्याचा कोणता निर्णय आहे, पक्षाच्या फायद्याचा कोणता निर्णय आहे, हा निर्णय सगळ्यांनी मिळून घेता येईल. पण एकत्र तर आलं पाहिजे. मग जर
याला जोडून छोटा प्रश्न होता. आता तुम्ही सांगितलं तुम्ही भाजपसोबत आहात, कोणी काँग्रेससोबत आहे. RSS आपण बघितलं की त्यांची भूमिका आरक्षणाच्या विरोधात आहे. शिवसेना ज्यांनी नामांतराला विरोध केला होता, या दोघांसोबत तुम्ही राहिलेले आहात. कोणी काँग्रेससोबत आहे. म्हणजे तुम्ही पण आंबेडकरांचं नाव घेऊन राजकारण करतात आणि आंबेडकरांचं नाव घेऊन समाजकारण करणारे पण आहेत. मग एकीकडे राजकारणात संधी मिळाली तर तुम्ही विचार बाजूला ठेवणार किंवा तुमच्या पद्धतीने ते विचार मांडणार. फक्त मग आंबेडकरांचे विचार हे समाजकारण करणाऱ्यांनीच राबवायचे, तडीला न्यायचे आणि त्यांनी कॉम्प्रोमाइज नाही करायचं. पण राजकारण आलं की मग तुम्हाला भाजप पण चालतं, शिवसेना पण चालते आणि काँग्रेस पण चालते. हे काय मला चालतं असं नाही, मी त्यांना चालतो असं आहे. म्हणजे तू जे म्हणतोय ती गोष्ट खरी आहे की याच्यावर माझं मत मी मांडलेलंच आहे की वैचारिक ही युती अजिबात नाही, ही युती पॉलिटिकल युती आहे. आणि समाजकारण करणाऱ्यांनी आंबेडकरी विचार मांडायचे आणि आम्ही मांडत नाही असं नाही आहे. नरेंद्र मोदी पुन्हा पुन्हा सांगतायत की या देशाचं संविधान बदलणार नाही. नरेंद्र मोदींनी मुंबईला हिंदू मिलच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला आल्यानंतर तेवढ्याला सांगितलेलं आहे की मोहन भागवताच्या स्टेटमेंटच्या नंतर ते म्हणाले की दलितांचं, आदिवासींचं, ओबीसीचं आरक्षण अजिबात जाणार नाही. आता मनमोहन वैद्य हे जे प्रवक्ते आहेत RSSचे, ते जयपूरमध्ये काहीतरी बोलले आणि त्यानंतर RSSनी परिपत्र काढलेलं आहे की ही भूमिका त्यांची व्यक्तिगत असेल, पण RSSचा कॉन्स्टिट्युशनल आरक्षणाला विरोध अजिबात नाही. त्यामुळे जो आरक्षणाचा मुद्दा जो निघालेला आहे, तर मी पुन्हा मी मांडतो की मी काल NDAच्या मिटिंगमध्ये मांडलं. काल NDAच्या मिटिंगमध्ये मी नरेंद्र मोदींच्या समोर, अमित शहा यांच्यासमोर हा मुद्दा मांडलेला आहे की दलित, आदिवासी आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा, पटेल, जाट, लिंगायत, ब्राह्मण या ज्या जाती ज्या SC ST OBC मध्ये नाहीत अशा जातीतल्या फॅमिलीजना क्रिमिलेजची पद्धत लावून त्यांना शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण दिलं पाहिजे. आणि त्यासाठी घटनेमध्ये अमेंडमेंट केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. मी NDAच्या मिटिंगमध्ये माझी भूमिका मांडलेली आहे. त्यामुळं तो म्हणतो त्याप्रमाणे की वैचारिक ही तडजोड अजिबात नाही आहे आणि ही काही मंत्रिपदासाठी तडजोड अजिबात नाही आहे. आता आम्हाला अगोदर काय तर थोडंच माहीत होतं की यांना पाठिंबा दिल्यावर सत्ता येणार आहे, पण अलायन्स जे असतात ते सत्तावर येण्यासाठीच असतात. जो पक्ष निवडणूक लढतो तो आम्ही निवडून येणार आहे, आमचाच मुख्यमंत्री होणार आहे, पंतप्रधान होणार आहे म्हणून ते इलेक्शनला लढतात. त्यामुळं तुझ्या मताशी मी सहमत आहे की बाबा हा अलायन्स आमचा अलायन्स वैचारिक नाही, पण जर ऐक्य होत असेल तर कुठली तडजोड स्वीकारण्याची माझी तयारी आहे. आणि मायावतीनं जे यश मिळालं, तू म्हणालास की मायावतीला यश मिळालं कारण 23-24% दलित त्या ठिकाणी आहेत. या ठिकाणी 13% दलितांची संख्या असली तरी बौद्धांची संख्या 8-9% आहे आणि त्यामुळं आम्हाला आमच्या मतावर निवडून येता येत नाही. आणि म्हणून आम्हाला व्यापक RPI, बाबासाहेबांना जसा RPI व्यापक हवा होता तो उभा करण्याची मानसिकता आमची आहे, पण अजून आम्हाला तेवढी साथ मिळत नाही आहे. यातला धरूनच प्रश्न आहे. एक म्हणजे प्रकाश आंबेडकर आणि तुमच्या शिवाय दुसरे तेवढे दिग्गज नेते 1-2 जण आहेत, पण तरी सुद्धा तुमची जेवढी राजकीय क्षमता आहे दोघांची मिळून तेवढी नाहीये. तुमच्या दोघांमध्ये अविश्वास आहे कुठल्या तरी मुद्द्यावरनं तुमचा अजिबात, किंवा इगो आहे एकमेकांचा, असं काही आहे? नेमकं काय होतं की तुमच्यातलं बोलणंच होत नाही, हा एक प्रश्न. आणि दुसरं म्हणजे सामाजिक न्याय राज्यमंत्री म्हणून तुम्ही नेमकं काम काय समोर आणलेलं आहे किंवा काय केलेलं आहे आतापर्यंतच्या काळात? आता असं आहे की नाही, प्रकाश आंबेडकर आणि माझ्यामध्ये युग अजिबात नाही, म्हणजे माझ्यामध्ये युग अजिबात नाही आहे, त्यांच्यामध्ये काय आहे की मला माहीत नाही आहे. पण मी अनेक वेळेला त्यांना अशी ऑफर केल्यानंतरही त्यांच्याकडून मला काय रिस्पॉन्स मिळत नाही आहे. तर मी म्हणालो की प्रकाश आंबेडकरांनी अध्यक्ष व्हावं. एक काळ असा होता की त्यावेळेला नेता बनण्याची त्यांची इच्छा होती, पण आम्ही तर तयार नव्हतो. गवई साहेब, कवाडे, मी आणि ते ज्यावेळेला निवडून आलो त्यावेळेला त्यांची नेता बनण्याची इच्छा होती, परंतु आमचं म्हणणं होतं की गवई साहेब सिनियर आहेत, पार्लमेंटरी पार्टीचा नेता बनवायचा असेल तर सिनियर माणसाला बनवलं पाहिजे. आणि मग गवई साहेबांना बनवा असं म्हटल्यानंतर त्यांना ते आवडलं नाही त्यावेळेला. तर आपण जे म्हणताय तसं प्रकाश आंबेडकर आणि माझ्यात मतभेद, माझ्यात आणि त्यांच्यात तर काही मतभेद अजिबात नाही आहे. त्यांच्या मनामध्ये माझ्याबद्दल काय कटुता आहे का मला माहीत नाही. त्यांना काय कधी विचारलं की आठवले मंत्री झाले तर मी काय त्यांना ओळखत नाही, कोण आठवले, म्हणजे जे नाव माझं आठवले आहे ते नाव त्यांना आठवत नाही. म्हणजे ठीक आहे, तर मी काय त्यांच्यावर टीका करत नाही, ते बाबासाहेबांचे नातू आहे त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. तर हा एक विषय. आणि दुसरा विषय
त्यात आपलं जे मंत्रालय आता माझ्या मंत्रालयामध्ये हे काम तुम्ही मंत्री झाल्यानंतर सत्तेत आल्यानंतर काम करता येते का तुम्हाला? हा, तर आता मी मंत्री झाल्यानंतर आता जसं कॅबिनेट मंत्री असल्यानंतरचा जो अनुभव आहे, स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची क्षमता किंवा तो अधिकार, तो मला महाराष्ट्रातला मी मंत्री असताना मला तो अनुभव आहे. राज्यमंत्रीपदाचा अनुभव माझा पहिलाच आहे. त्यामुळं राज्यमंत्र्याला काही सगळे एकदम निर्णय घेणे सगळे अधिकार नसतात, पण तरीही म्हणजे मला जे वाटतं त्या दृष्टिकोनातून मी कॅबिनेट मंत्र्यांची चर्चा करतो, सेक्रेटरीची चर्चा करतो. जे माझ्याकडे अनेक स्कॉलरशिपचे प्रॉब्लेम आहेत, त्यानंतर ओल्ड एज होमचा विषय माझ्याकडे आहे, त्यानंतर दलितांचे बजेट आहे, शेड्यूल कास्ट कंपोनंट प्लॅन चा विषय माझ्याकडे आहे, ओबीसी महामंडळ माझ्याकडे आहे, सफाई हे आपलं काय म्हणजे SC कमिशन माझ्याकडे आहे, सफाई मजदूर कमिशन माझ्याकडे आहे, ओबीसी कमिशन माझ्याकडे आहे. तर हे सगळे विषय आहेत. आता मला जेवढं काम करणं माझ्याकडे येतात ते मी करण्याचा प्रयत्न करतो. पण आता डिसिजन मेकिंगचा जो विषय आहे तर तो कॅबिनेट मंत्री असल्याशिवाय तेवढं ते त्यामध्ये काय तेवढं काय करता येत नाही आहे. तरी माझ्या पद्धतीनं मी आमच्या मुलांना कशी फॉरेन स्कॉलरशिप मिळेल, त्यांची स्कॉलरशिप वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत. अपंगांना देशामध्ये जवळजवळ 2,58,05,57 अपंगांची संख्या आहे 2011च्या सेन्सस प्रमाणे. स्कॉलरशिप जी आहे ती जवळजवळ आम्ही 68 लाख विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देतो महाराष्ट्रातल्या दलित विद्यार्थ्यांना, आणि ओबीसी विद्यार्थी 72 लाख आहेत. अशा काही अनेक विषय आहेत, त्यासाठी मी प्रयत्न करतो. तुमची मागणी तर कॅबिनेट मंत्रीपदाचीच होती ना, की मला कॅबिनेट मंत्रीपद मिळावं अशा पद्धतीने तुम्ही सातत्याने मोदी सरकारकडे मागणी केली होती. पण ते म्हणजे आता माझी मागणी यासाठी होती की बाबा मी इथे महाराष्ट्रामध्ये मी कॅबिनेट मंत्री होतो, मी 3 वेळेला लोकसभेमध्ये होतो, मी एका पक्षाचा अध्यक्ष आहे, मी एनडीएचा मेंबर आहे मी. आणि ज्या वेळेला एनडीए सोबत 5 वर्षापूर्वी ज्या वेळेला फक्त शिवसेना, बीजेपी आणि अकाली दल एवढंच 3 पक्षाचे जे ज्या वेळेला एनडीए होती त्यावेळेला 4था पक्ष म्हणून माझा पक्ष त्यामध्ये एनडीएमध्ये गेला. नंतर इलेक्शनमध्ये अनेक पक्ष आले. तर त्यामुळं मी सिनियर आहे, मला अनुभव आहे, म्हणून मला ते द्यावं अशी माझी इच्छा होती. पण आता आमच्याकडं खासदार 1 किलो लोकसभेचा नसल्यामुळं मला ते काय पद मिळालं नाही. पण बघूया, पुढच्या काळात प्रयत्न करू. आठवलेजी 2 प्रश्न आहेत. आत्तापर्यंतच्या निवडणुकांचा इतिहास बघितला तर तुम्ही ज्यांच्या सोबत जाता त्यांना तुमची मतं मिळतात, पण त्यांची मतं तुम्हाला कन्व्हर्ट होत नाहीत. आता तुम्ही 25 जागांवरती निवडणूक लढवताय मुंबईमध्ये, तर काय स्ट्रॅटेजी असणार आहे की जेणेकरून त्यांची मतं तुम्हाला मिळावीत? हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, सर्वोच्च न्यायालयाने आता नुकताच ज्या पद्धतीचा आदेश दिलाय की जातीय धार्मिक मुद्द्यांवर प्रचार करता येणार नाही, अशा वेळेला तुमच्या प्रचाराची दिशा नेमकी काय असू शकते आणि त्यातले मुद्दे काय असू शकतात? नाही, तर आम्हाला ज्या जागा 25-30 जागा आता त्यांनी अनाऊन्स केलेल्या आहेत, 25 जागा, अजून काय 5-10 जागा मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे. तर त्या जागा निवडून आणण्यासाठी स्ट्रॅटेजी आता आमची एवढी राहणार आहे की आमची जागा निवडून यायची असेल तर बीजेपीची मतं आम्हाला मिळाली पाहिजे. बरोबर. जर बीजेपीची मतं आम्हाला अजिबात मिळाली नाहीत, बीजेपीचे लोक आमच्या प्रचाराला झाले नाहीत, कारण मागच्या विधानसभेचा अनुभव असा आम्हाला आहे की बीजेपीचा एक माणूस आमच्या प्रचाराला आला नाही. जे आम्हाला 42,000, 39,000, 37,000, 25,000, 20,000 अशी मतं मिळाली 8 मतदारसंघामध्ये. पण बीजेपीचा एकही नेता आमच्या कुठल्या प्रचारामध्ये आला नाही. कारण या सेना भाजपला सवय ही आहे की फक्त निवडणुकीची घोषणा करताना एकत्र यायचं आणि नंतर एकमेकाच्या प्रचाराला जायचं ना, आपापला प्रचार करून लोक निवडून आणायचे. तर तू म्हणाली जसं आता आमचा प्रयत्न राहणार आहे की बाबा सवर्णांची मतं, ज्या भागामध्ये आमचा कॅन्डिडेट आहे तिथं सगळी 100% मतं दलितांना नसतात, तर बाकीच्यांची मतं मिळवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. आणि भाजपने आम्हाला प्रचारामध्ये त्यांनी आमच्या उमेदवारांचा प्रचार त्यांनी केला पाहिजे. आणि त्यानंतर तू म्हणालीस काय म्हणालीस? सुप्रीम कोर्टाने जो आदेश दिलेला आहे त्या आदेशाचं आम्ही स्वागत केलेलं आहे की निवडणुकीचा प्रचार हा जात, धर्म आणि भाषा याच्यावर तो अजिबात करता कामा नये. हा निर्णय म्हणजे देशाची एकात्मता मजबूत करणारा निर्णय आहे. मतं मागा, ते मागताना तुम्हाला मतं मागण्याचा अधिकारच आहे, पण तो
मतं मागताना तुमचा मॅनिफेस्टो आहे, तुमच्या पक्षाची भूमिका आहे, तुमच्या उमेदवार काय काय कोणती कामं करणार आहे विकासाची, अशा पद्धतीचे मुद्दे आहेत ते मुद्दे त्यांनी मांडावे. तर त्यामुळं आमच्याकडे जरी दलित व्होट बँक असली तरी आम्ही इतरांची मतं मिळवण्याचाही प्रयत्न करणार आहोत. त्यामुळं कोर्टाच्या निकालाशी मी सहमत आहे. निर्णय अत्यंत चांगला आहे आणि अशा पद्धतीचा प्रचार करणाऱ्यांच्या विरुद्ध यावेळेला कोर्टाच्या मार्फत कारवाई होणार आहे. त्यामुळं मला असं वाटतं की निर्णय फार चांगला आहे आणि त्या निर्णयाशी आम्ही सहमत आहोत. आठवले साहेब, तुम्ही खूप वेगवेगळ्या आमच्या प्रश्नांना खरं तर दिलखुलासपणे या ठिकाणी उत्तरं दिली, पण आपण कायम असं म्हणतो की शेवट गोड व्हावा. मी याला शेवट नाही म्हणणार, मी असं म्हणेन की ही एक सुरुवात आहे. तर ही सुरुवात करत असताना खास सध्याच्या या सगळ्या राजकीय परिस्थितीवरती आपल्या शैलीत आपण काय भावना व्यक्त करा? नाही, कशावरती? सध्याच्या राजकीय परिस्थितीवरती कवितेतनं. नाही, कविता म्हणजे आजच आमची BJP सोबत झालेली आहे महायुती. आजच आमची BJP सोबत, आजच म्हणजे आता या निवडणुकीमध्ये आजच आमची BJP सोबत महापालिकेमध्ये आणि जिल्हा परिषदेमध्ये झालेली आहे महायुती. पाहूया शिवसेनेची काय होती स्थिती, पाहूया शिवसेनेची काय होते स्थिती. जर आम्हाला जर मुंबईचा आणि महाराष्ट्रातला मतदार जर आला आमच्या साथी, जर मुंबई आणि महाराष्ट्रातला मोठ्या प्रमाणामध्ये मतदार आला आमच्या साथी, तर बाकीच्या सगळ्यांचे करून टाकू आम्ही माती. वा वा, क्या बात. आणि संपत आलंय का आता? नाही, संपत नाही, अजून आहे. आपण बोलणार आहोत अजून. हा, ही चर्चा इतक्या लवकर संपणार नाही, कारण तुम्ही असलात की कविता, शब्द आणि तुमची उत्तर देण्याची पद्धत, याच्यामुळे हा कार्यक्रम संपूच नाही असं वाटतं. तुमची प्रश्न विचारण्याची पद्धती चांगली आहे, प्रश्न चांगले आहेत तुमचे. रामदासजी, आता तुम्हाला सगळेजण म्हणत होते की किती गट आहेत रिपब्लिकन पक्षामध्ये सुद्धा आणि आंबेडकरवादी चळवळीमध्ये सुद्धा. तुम्ही असं म्हणालात की आमच्यात गट नाही, गट्स आहेत, असं तुम्ही तुमच्या स्टाईलमध्ये नेहमी म्हणत असता. पण तुमच्याशी बोलताना हे सतत जाणवतंय की किती दिवस दलित तरुणांनी, मुस्लिम तरुणांनी, मराठी तरुणांनी कुणाची तरी वोट बँक बनून राहायचं. तर तुम्ही दलित तरुणांना काय सांगाल? तुम्ही म्हणता की विद्रोह आहे, सत्तेच्या विरुद्ध असलेला एक असंतोष आहे, पण आत्ताच सगळा जो काळ बदलतोय, म्हणजे दलित उद्योजक त्यांचे वेगळे प्लॅटफॉर्म्स करतायत, विकासाची भाषा आपल्या देशामध्ये प्रत्येक राजकारणी करतोय, अशा वेळेस तुम्ही तरुणांना काय सांगाल? मी तरुणांना एवढं सांगेन की राजकारण हे सगळ्यांनीच केलं पाहिजे असं नाही, परंतु बाबासाहेबांनी दिलेल्या लोकशाहीमध्ये राजकारणाला पाठिंबा दिला पाहिजे, निवडणुकीला पाठिंबा दिला पाहिजे, सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे. अलीकडे 40%, 50%, 35%, 60%, 70% मतदान होतंय. मी लोकसभेत मागणी केली होती की 100% मतदान होण्याचा कायदा करणं अत्यंत आवश्यक आहे. एक तर जो देशाचा नागरिक आहे त्याने 5 वर्षानंतर निवडणूक होते, त्यामध्ये त्याने मतदान केलंच पाहिजे. जो करू शकत नसेल त्याला जाऊन त्याचं मतदान करून कसं घ्यायचं, जो आजारी असेल, तो येऊ शकत नसेल तर तू जे म्हणाली त्याप्रमाणे आता एकतर आमचे तरुण जे आहेत ते जय भीमच्या नाऱ्याने अत्यंत प्रभावी झालेले असे आमचे तरुण आहेतच. पण सगळ्यांनी कॉम्बिनेशन एकमेकावर टीका टिप्पणी न करता प्रत्येकाने आपापलं फील्ड जे आहे ते सांभाळलं पाहिजे. पक्षाच्या पाठीमागे त्यांनी उभं राहिलं पाहिजे. टीका टिप्पणी न करता त्यांनी पक्षाला आर्थिक सहकार्य, मानसिक बळ जे आहे ते त्यांनी दिलं पाहिजे. आणि हे होत नाही आहे. म्हणजे माझ्या पक्षामध्ये आता मी गेलो की हजारो तरुण त्या ठिकाणी एकत्र येतात, त्यांच्याकडे काही साधनं नाही आहेत. तरी मी येणार आहे असं कळलं की त्या रेल्वे स्टेशनला आता प्लेनला उतरलो की त्या ठिकाणी शेकडो कार्यकर्ते असतात त्या ठिकाणी. तर हे तरुण आहेतच आहेत, पण आमच्या चळवळीशी संबंधित नसणाऱ्या तरुणांनी चळवळीशी संबंधित आपलं रिलेशन ठेवावं. पण माझ्या कार्यकर्त्यांना माझं आव्हान आहे की ज्याला निवडणूक लढायची आहे, म्हणजे तू जे म्हणते ते आम्ही राजकारणात यशस्वी का होत नाही, तर आम्ही जेवढी तयारी करायला पाहिजे तेवढी करत नाही. म्हणजे जर 5 वर्ष काम जे आहे हे 5 वर्ष मला भेटून माझं पत्र घेऊन काम करण्यापेक्षा, माझं पत्र मी तरी देतोच, परंतु त्या कार्यकर्त्यांनी त्याची पहिचान केली पाहिजे. जसं बाळासाहेब ठाकरे मला असं म्हणाले की अरे आठवलेजी
तुमच्या एवढ्याच्या शाखा आहेत आणि मग असं कसं काय तर झालं. तर बाळासाहेब ठाकरेंना माहीत होतं की शिवसेनेच्या शाखेप्रमाणे RPIच्या शाखा आहेत. मग असं कसं काय तर झालं. तर आता मग किती शाखा आहेत हा? आठवलेची? आता किती सध्या शाखा आहेत महाराष्ट्रात आणि मुंबईत? नाही, शाखा आता गल्ली गल्लीमध्ये येतात, आकडा तसं सांगता येणार नाही. पण आता बेंगलोरमध्ये अधिवेशन झालं, त्यामध्ये आम्ही 5 कोटी मेंबर करण्याची अनाउन्समेंट केलेली आहे. देशाच्या आता ज्या 5 राज्यामध्ये निवडणुका होत आहेत त्यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये आम्ही 70-80 जागा लढतोय. मणिपूरमध्ये 17-18 जागा मी लढणार आहोत. उत्तराखंडमध्ये आम्ही जागा उभ्या नाही केलेल्या. परंतु सर्व ठिकाणी आमचा पक्ष आहे, त्यामुळे आमचा प्रयत्न असा आहे की कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या राजकारणाला सामोरं जायचं असेल तर 5 वर्ष तयारी केली पाहिजे. आणि कुणी पाठिंबा दिला नाही तरी सुद्धा आम्ही आमच्या बळावरती कसे निवडून येऊ अशी तयारी केल्याशिवाय मला वाटतं की राजकारणामध्ये यशस्वी राजकारण करता येणार नाही. म्हणून तरुणांनी पक्षालाही डायरेक्ट इनडायरेक्ट साथ द्यावे असं माझं आव्हान आहे. मोदींच्या एकूण आता या केंद्रामध्ये तुम्ही गेल्यानंतर मोदींबरोबरचे तुमचे संबंध कसे आहेत आणि मोदींची स्टाईल जी आहे, मोदींच्या स्टाईलबद्दल बरंच बोललं जातं, कॅबिनेट मिटिंग्स होतात त्याच्यात खूप कडक वगैरे आहेत असं म्हटलं जातं. नेमकं कसे आहेत मोदी, कसे आहेत तुमच्याशी आणि तुमचा व्यक्तिगत अनुभव काय आहे त्यांचा? आता मोदींबद्दल माझा अनुभव असा आहे की ते स्ट्रिक्ट तर आहेतच आहेत, परंतु माझे संबंध त्यांचे अत्यंत चांगले आहेत. म्हणजे ज्या ज्या वेळेला ते बाबासाहेबांच्या बद्दल बोलतात, आता भीम ॲप त्यांनी सुरू केला, बाबासाहेबांच्या इकॉनॉमीबद्दल त्यांनी प्रभावी भूमिका मांडली. त्यामुळं मोदी जे आहेत ते सर्व अंगाने विचार करणारे आहेत. कधी काय बोलायचं आपण बघितलं असेल की त्यांची भाषणं जी आहेत ते कधी ते वाचून भाषणं करत नाहीत. म्हणजे ते जे मुद्दे मांडत असताना त्यांचे ते आकडे तोंडपाठ असतात किंवा ते पूर्णपणे तयारीमध्ये आणि कोणत्याही विषयावरती बोलत असताना ते अत्यंत डीपली त्यांनी विचार केलेला असं आपल्याला पाहायला मिळतं. तर त्यामुळे ते देशातले लोकप्रिय अशा पद्धतीचे प्रधानमंत्री आहेत. आता इंडिया टुडेचा जो सर्वे आलेला आहे टाइम्सचा वगैरे, त्याच्यामध्येही मोदी हे प्रभावी पंतप्रधान आहेत. त्यांची भाषणं लोक ऐकतात. ठीक आहे, काय टीका करणारे लोक आहेतच आहेत, असलेच पाहिजेत. पण माझा मोदींचा अनुभव अत्यंत चांगला आहे. ते अभ्यासू आहेत, ते सिन्सिअर आहेत आणि नोटाबंदीचा निर्णय करत असताना त्यांच्या मनामध्ये भावना एवढीच होती की दुसऱ्यांच्या खिशात जाणारा काळा पैसा हा गोरा पैसा म्हणून किंवा तो सरकारच्या खजिन्यामध्ये आला पाहिजे आणि लोकांचं भलं केलं पाहिजे अशी एक त्यांची भावना होती. त्यामुळं नोटाबंदीच्या म्हणजे आपल्याला पाहायचं असेल तर म्हणजे राहुल गांधी हमें बहुत परेशान दिखाई दे रहे हैं राहुल गांधी, बहुत परेशान दिखाई दे रहे हैं हमें राहुल गांधी, क्योंकि नरेंद्र मोदी ने की है नोटाबंदी. पूरे देश भर में अभी आ गई है काला धन वालों की आंखों के सामने आंधी, काला धन वालों के आंखों के सामने आ गई है आंधी, लेकिन भविष्य में होने वाली तुम्हारी हमारी चांदी. एकूणच राजकीय गप्पा, कविता आणि आपले अनुभव असं वेगवेगळ्या पातळींवरती ही चर्चा खूप छान रंगत चाललेली आहे. पण इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. ब्रेकनंतर ही चर्चा अशीच सुरू राहणार आहे. पहा फक्त IBN लोकमत. खरं तर चळवळ ते दिल्ली गाठणं खरंच सोपं नसतं आणि हे आपल्याला रामदास आठवलेजींच्या चर्चेतनं, त्यांच्या अनुभवातनं आपल्याला हे कळतंय. अनेक प्रश्न आहेत आठवले साहेब आमच्या इतर सहकाऱ्यांचे. प्रश्नांकडे आपण जाऊयात. सर, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र यावे असे अनेक राजकीय नेत्यांची इच्छा होती. आता या निवडणुकीत सुद्धा राज ठाकरेंनी माघार घेऊन उद्धव ठाकरेंकडे प्रस्ताव पाठवला एकत्र येण्यासंदर्भात, पण उद्धव ठाकरेंनी त्यांची भेट घेतली नाही, त्यांना संपर्क केला नाही, त्यांचे फोन उचलले नाहीत. तुम्हाला काय वाटतं, उद्धव ठाकरेंची भूमिका योग्य आहे? नाही, मला असं वाटतं की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी अजिबात एकत्र येता कामा नये. त्यांनी फुटू नये असं माझं मत होतं. पण आता एकदा फुटलेले तर पुन्हा कशाला एकत्र येत आहेत मग. त्यामुळं जरी त्यांनी आता एकत्र येण्याचा ते येतील असं वाटत नाही, कारण उद्धव ठाकरेंच्या मनामध्ये एक अशी भावना आहे की बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसून किंवा त्यावेळेला अशी काही चर्चा होऊ शकली आहे. जे मी अगोदरही म्हणालो, मावळीचोचा इतिहास आपल्याला सांगितला. त्यावेळेला जे मुख्य पद होतं ते जरी उद्धवजींना मिळालं तरी दुसरं पद असेल, दुसरे फोटो असतील ते तर राज ठाकरेचा फोटो राहिलाच असता.
कारण हे शिवसैनिक सगळे बाळासाहेबांचा आदर करणारे, त्यांच्या फॅमिलीचा आदर करणारे आहेत पण त्यामुळं एकतर बाळासाहेबांच्या पासून, बाळासाहेब ठाकरेंपासून राजनी फुटायला नको होतं. आणि आता दोघांनी एकत्र आता येण्याच्या संबंधामध्ये उद्धवजी काय फार रिस्पॉन्स देतील असं मला वाटत नाही आणि राज तिकडं जायला असं काय वाटत नाही आहे. आणि जरी उद्धवजींकडे गेला तर या दोघांचा राज येणार नाही मुंबईमध्ये, हा प्रयत्न माझा राहणार आहे. माझा एक प्रश्न होता की मुंबईमध्ये तुम्ही म्हणाला होतात, म्हणजे तुमच्या कार्यकर्त्यांनी जेव्हा प्रेस कॉन्फरन्स घेतली तेव्हा ते म्हणाले की आम्ही भाजपच्या चिन्हावर लढणार नाही, आम्ही आमच्या वेगळ्या चिन्हावर आम्हाला जे काही मिळेल त्याच्यावर आम्ही लढणार आहोत. पण पुण्यामध्ये मात्र तसं होताना दिसत नाही आहे. तुमच्या पक्षाचे कार्यकर्ते हे भाजपच्या चिन्हावर लढणार आहे, मग मुंबईत आणि पुण्यात असं वेगवेगळं धोरण का स्वीकारलं गेलं? नाही, असं आहे की भाजपच्या चिन्हावर लढण्याच्या भूमिकेला माझा व्यक्तिगत विरोध आहे, पक्षाचा विरोध आहे. एक तर आमचा पक्ष इंडिपेंडंट आहे आणि माझं मत असं आहे की निवडून आलं पाहिजे. पण आम्ही ज्यावेळेला चळवळी केल्या होत्या, पॅन्थरची मुवमेंट केली होती, त्यावेळेला अनेक प्रश्न मी चळवळीच्या माध्यमातून सोडवलेले आहेत. निवडून आलं पाहिजे म्हणजे निवडून येण्याला, राजकारणाला आमचा पाठिंबाचा आहे. पण जर तुम्ही चळवळ गतीची ठेवली तर त्यावेळेला जेवढे अधिकारी आमचं ऐकत होते, आता मी गेलो की मुख्यमंत्री उठून उभे राहत होते त्यावेळेला आहे. आता 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 जर वेगळा विषय आहे. मी जर एखाद्या वेळेला त्या गृह राज्यमंत्र्यांच्या कॅबिनमध्ये गेलो आणि जर तिथं गरीबोर त्यावेळेला मुंबईचे कमिशनर असायचे, मी आज गेलो की ते उठून मला हात मिळवायचे. त्यामुळं तो जो प्रश्न विचारला तो प्रश्न आता असा आहे की भाजपच्या सिंबॉलवर अजिबात कार्यकर्त्यांनी लढता कामा नये. जो कार्यकर्ता भाजपच्या सिंबॉलवर लढेल त्याला पक्षातून काढून टाकण्याचा निर्णय मला घ्यावा लागेल. मी सगळ्या महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना सांगतो की आपल्या पक्षाचा, आपला पक्ष रजिस्टर आहे आणि तुम्हाला जर सिंबॉल पाहिजे असेल आपलं तर मतं आपली मिळवली पाहिजेत. भाजपच्या कोट्यामध्ये तुमची मतं जाऊन त्याचा उपयोग काय आहे? मुख्यमंत्र्यांच्या सोबत माझी चर्चा झाली, ते थोडंसं असं म्हणत होते वा जिथं शक्य आहे तिथं बघा, पण भाजपच्या सिंबॉलवर ज्याला लढायचं असेल आणि भाजपमध्ये जावं, त्याचा RPIशी काही संबंध राहणार नाही. पण आम्ही आमच्या सिंबॉलवर जे कबशी आहे किंवा मतं काउंट होतात. सिंबॉल जे आहे ते कुठलंही जरी असलं तरी आपली मतं काउंट होतात. त्यामुळं भाजपच्या सिंबॉलवर न लढण्याचा निर्णय माझ्या पक्षाने घेतलेला आहे. कारण भाजपच्या सिंबॉलवर लढणं आणि भाजपनी सुद्धा आचारसंहिता पाळली पाहिजे. तुम्ही सेना भाजप एकत्र असताना तुम्ही तुमचा सिंबॉल घेत होता का? काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र असताना पंजा आणि घड्याळ तुम्ही घेत होता का एकमेकांचं? जरी समजा 4 याचा प्रभाग होता तरी त्यांना असं वाटतं बाबा तिथं कमळ आहे तर मग ते, आणि आमचं म्हणणं असं आहे की आता कमळ फुललेलं आहे. कमळ जर आता फुललेलं आहे तर आता आम्हाला कशाला कमळ देता येते, तुमच्या हातातच राहू द्या. त्यामुळं भाजपच्या कार्यकर्त्यांनी निवडून येण्यासाठी कमळावर निवडून येतो असं आहे का? तुमचे कुठं सगळे निवडून येतात? म्हणजे ते आम्हाला असं म्हणतात की निवडून येण्यासाठी कमळ आहे, पण काय 100% लोक निवडून येतात का कमळावरती? त्यामुळं तुझा जो प्रश्न आहे त्याप्रमाणे जर पुण्यामध्ये कोणी अशा पद्धतीचा निर्णय घेतला तर त्या सगळ्यांना पक्षातून काढून टाकेन मी. साहेब, आता चळवळी ते राजकारण सगळ्या प्रश्नांची तुम्ही उत्तरं दिलीत. आम्हा सगळ्यांना चळवळीबद्दल बरंच काही सांगितलं. व्यक्तिगत रामदास आठवले कसे आहेत हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. पण सिनेमा आणि रामदास आठवले खूप जवळ आहेत. अनेक सिनेमांबद्दल तुम्ही भूमिका केलेल्या आहेत. तुमच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष राखी सावंत आहेत. तुमचे आवडते अभिनेते कोण आहे? आणि तुमची एक वेगळी स्टाईल आहे, कुठल्या अभिनेत्याला तुम्ही फॉलो करता का? म्हणजे माझी वेगळी स्टाईल आहे कारण माझी वेगळीच फाईल आहे. स्टाईल माझी आहे पण आता ठीक आहे. मला फिल्मची आवड आहे. मी ज्यावेळेला हॉस्टेलमध्ये राहत होतो त्यावेळेला मी सगळ्याचा सभा करून आल्यानंतरही मी तिकडं ब्रॉडवेला अनेक ठिकाणी चित्रपट पाहत होतो आणि मला त्यावेळेला वाटायचं की म्हणजे राजकारणामध्ये फुल टाईम जायचं की इकडं फिल्ममध्ये जायचं. पण आता मी फिल्ममध्ये गेलो नाही. मी फिल्ममध्ये गेलो असतो तरी मी लोकप्रिय स्टायलिस्ट मी त्या ठिकाणचा अभिनेता झालो असतो. पण आता मी इकडचा नेता आहे, कार्यकर्ता आहे, तर त्याप्रमाणे आता ठीक आहे. मग मला आवड आहे. कधी जर अशी संधी मला अनेक लोकांनी तशी ऑफर केलेली होती पण काही मी तसा वेळ त्यांना देऊ शकलो नाही. पण आता जर बघूया, आता सध्या तर मंत्री आहे, आता एखाद्या मंत्रिमंडळामध्ये नरेंद्र मोदींचे आहे
तर आता जर एखाद्या पिक्चरमध्ये काम करायचं ठरवलं तर नरेंद्र मोदी मला मंत्रिमंडळातून काढून टाकतील. असं काय नाही आहे, पण मला ती आवड आहे. तुझी म्हणालास की मला चित्रपटांची आवड आहे, मला नाटकांची आवड आहे, पण अलीकडं मला तो वेळ मिळत नाही. त्यामुळं पण मला हे सगळं माहीत आहे की आमिर खान काय आहे, अमिताभ बच्चन काय आहे. पण माझा आवडता अभिनेता अमिताभ बच्चन आहे आणि अत्यंत मिलिटंट ॲक्ट्रेस म्हणून राखी सावंत आहे. ती राखी सावंत अशी आहे की ती एकदम फास्ट आहे, म्हणजे ती फास्ट आहे आणि मी सुपर फास्ट आहे. त्यामुळं ठीक आहे. तर राखी सावंत आहे आणि अनेक आता मी फिल्ममधल्या अनेक लोकांची माझे संबंध अत्यंत चांगले आहेत. जॅकी श्रॉफ ते त्या दिवशी मिळाले होते का फुटबॉलच्या या ठिकाणी मिळाले होते. अली खान आणि आपले ज्यांचा आवाज मोठा आहे तो आपले रजा मुराद, तर रजा मुराद मिळाले होते. तर ते मला म्हणतो की तुम्हाला आवाज अच्छा आहे, तुम्हाला आवाज अच्छा आहे इसलिए मेरा आवाज अच्छा आहे. तर त्यांचा आवाज एकदम जबरदस्त आहे. तर सगळे ॲक्टर आणि ॲक्ट्रेस मला ओळखतात. त्यामुळं तुझे विचारलं ते मला याची आवड आहे पूर्वीपासून. अगदी. आठवले साहेब, तुम्ही आमच्या वेगवेगळ्या प्रश्नांना खूप दिलखुलासपणे खरं तर या ठिकाणी उत्तर दिली. एक कार्यकर्ता ते देशाचा राज्यमंत्री अशा वेगवेगळ्या भूमिकांमधून आपण काम करताय. आपल्याला खूप खूप शुभेच्छा. बाबासाहेबांच्या स्वप्नातला देश खरं तर बिलकुल बिलकुल. तर जाता जाता एक छानशी आपली कविता आम्हाला ऐकायला आवडेल. तुम्ही पण एखादी ऐकू आम्हाला पहिल्यांदा ऐकलं मी ऐकू तुमच्यासाठी एक ऐकू. रामदासजींसाठी एक कविता आहे, हिंदी शेर है तो खरा मुझे। हमें लगता था हम ही चाहते आपको, मगर आपके चाहने वालों का तो काफिला निकला। हाँ, सोचा शिकायत करूं इस बात की खुदा से, मगर वो कमबख्त वो भी आपका चाहने वाला निकला। वाह वाह वाह, क्या बात है। वो भी मतलब मेरा चाहने वाला निकला। तो ठीक है, नहीं आपका भी शेर बहुत अच्छा है। अभी मैं जब ये अभी बजट चल रहा था अभी जो 1 तारीख को 1 फरवरी को, तो बजेट के काय मराठी सांगू हिंदी तुम्ही कुठल्याही भाषेमध्ये खुलता नाही तर 1 फेब्रुवारीचं बजेट आहे त्याबद्दल थोडी चर्चा उलटसुलट होती. पण आमच्या एनडीएच्या मीटिंगमध्ये नरेंद्र मोदींनी असं सांगितलं की 1 फेब्रुवारी काँग्रेसच्या काळामध्ये जी कमिटी नेमली होती आणि त्या कमिटीने असा रिपोर्ट दिला होता की बजेट हे 28 फेब्रुवारीला करण्यापेक्षा हे 1 फेब्रुवारीला करावं, म्हणजे आपणाला पुढे पैसे मंजूर करण्यासाठी सगळीकडे पाठवण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होणार आहे. त्यामुळे 5 राज्याच्या निवडणूक आल्या म्हणून ते 1 फेब्रुवारी ठेवलं असं नाही आहे. निवडणुकीच्या तारखा इलेक्शन कमिशनने ठरवल्या केल्या, तर त्यामुळं ते त्या ठिकाणी होतं. ते आता हे जे बजेट आलं तर बजेट एवढं चांगलं होतं की मी अशी बसल्याच्या कविता केली होती की नरेंद्र मोदी जी ने और अरुण जेटली जी ने इतना अच्छा बजट देकर, नरेंद्र मोदी जी और अरुण जेटली जी ने इतना अच्छा बजट देकर बदल दिया है कांग्रेस का रंग। इतना अच्छा बजट देकर बदल दिया है कांग्रेस का रंग, और सत्ता में आने का राहुल गांधी का सपना हो गया है भंग। वाह, अब हम मिलकर लड़ेंगे देश के विकास का जंग। हम सब मिलकर लड़ेंगे देश के विकास का जंग, जिनको आना है वो हमारे आए संग, जिनका आना है वो आए हमारे संग, उनका भी बदल देंगे हम रंग। वाह वाह वाह, धन्यवाद आठवले साहेब आमच्या सगळ्या प्रश्नांना उत्तर दिल्याबद्दल. जो विकास बाबासाहेबांच्या स्वप्नात होता, जो विचार त्यांच्या विचारात होता प्रगतशील देशाबद्दलचा, तो घडवण्यासाठी म्हणून सगळ्या दिल्लीमधल्या राजकारण्यांनी, राज्यातल्या राजकारण्यांनी प्रयत्न करावे या शुभेच्छा आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. आणि आज न्यूजरूम चर्चामध्ये आज आपण इथेच थांबणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत.